हरी ओम. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटचा भगवंत आप्पा सुतार हा स्वामींचा भक्त होता. त्यांनी शेतामध्ये एक नवीन विहीर बांधली आणि मग तिथे स्वामींनी यावं, भोजन करावं अशी त्याची मनापासून इच्छा होती. म्हसवडकरांनी स्वामींना विनंती केली तसं स्वामी महाराज लगेच तिथे आले. बरं, मग सुताराने आनंदाने स्वामींना भोजन वाढलं. स्वामींचं भोजन झालं आणि आता इतर सगळेजण बसणार इतक्यात गावातून बरेच सेवेकरी तिथे आले. स्वामींनी आज्ञा केली इतर सर्वांनाही भोजन द्यावं. अहो, पण सुतारांना आणि म्हसवडकरांना काळजी लागून राहिली, कसं काय या सगळ्यांना जेवण पुरणार. स्वामी महाराज म्हणाले, काय ऐकू दिलगीर होते हे. लक्षात आलं आणि स्वामींना नमस्कार करून सुतारांनी पात्र वाढायला घेतली. बरं, पाहता पाहता 50 जणांचं भोजन झालं, काही कमी पडलं नाही. आणि मग संध्याकाळी हुरडा भाजण्यासाठी म्हणून आकटी पेटवली. स्वामींनी काय केलं, चूळ भरून पाणी त्या आकटीवरती उडवलं. असं सारखं करायला लागले. अहो, पण जसं होमामध्ये आपण तुपाची आहुती देतो आणि अग्नी प्रज्वलित होतो त्याप्रमाणे त्याच्यातून आकटीतून ज्वाला प्रज्वलित व्हायला लागल्या. ती विझली नाही बरं. आणि स्वामी काय म्हणत होते तोंडानी, इंद्राय स्वाहा, वरुणाय स्वाहा. पहा, सर्वांना त्यावेळी काय आठवलं, गीतेतला तो श्लोक आठवला. ब्रह्मार्पणम ब्रह्म हविर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. अहो, याप्रमाणे स्वामी महाराज जे जे कर्म करत असत ते सर्व स्वस्वरूपच होतं याची प्रचिती तिथल्या सर्वांना आली. बरं,